नमस्कार मित्रांनो, माय सपोर्ट त्या मराठी यूट्यूब चॅनलवर तुमचे सर्वांचे मनापासून स्वागत आहे। संपूर्ण महाराष्ट्रासाठी आताच्या क्षणाच्या सर्वात मोठ्या आणि महत्त्वाच्या ठळक बातम्या। राज्यात 7 धडाकेबाज निर्णय। उद्यापासून सर्वांना खुशखबर। 16 जानेवारी गुरुवार। काही मिनिटांपूर्वीच्या ह्या बातम्या आहेत। या संदर्भात सविस्तर माहिती या व्हिडिओत जाणून घेऊया। तत्पूर्वी तुम्ही माय सपोर्ट त्या मराठी यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर खाली दिलेल्या लाल रंगाच्या सबस्क्राइब बटनावर क्लिक करा आणि समोरील बेल आयकॉन क्लिक करा, जेणेकरून महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील। तर चला सविस्तर बातम्या जाणून घेऊया। तर बघा, पहिली सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी। एसटी महामंडळाच्या वाहन चालकांना अत्यंत खडतर प्रशिक्षण दिलेले असते। तसेच वाहतूक क्षेत्रातील इतर वाहनांपेक्षा एसटीच्या अपघातांची संख्या अत्यंत कमी आहे। तरीही एसटी महामंडळाने अलीकडे सोशल मीडियावर आलेल्या तक्रारींची दखल घेऊन एसटी महामंडळातील सर्व वाहक आणि चालकांची ब्रेथ एनालायझर टेस्ट घेण्याचा निर्णय घेतला आहे। या ब्रेथ एनालायझर चाचणीत शरीरातील अल्कोहोलचे प्रमाण नेमके किती आहे याची इत्थंभूत माहिती मिळत असते। त्यामुळे एसटी चालक आणि वाहकांवर जणू संक्रांतच आलेली आहे। त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा। समृद्धी महामार्गाजवळ मॅग्नेट प्रकल्पाअंतर्गत ॲग्रो हब उभारा। ॲग्रो हबसाठी आराखडा तयार करा। तसेच शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी सोयाबीन खरेदीसाठी कायमस्वरूपी यंत्रणा उभारा, असे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संबंधित यंत्रणेला दिले आहे। सरकारी अतिथीगृहात सोमवारी पणन विभागाकडून 100 दिवसात करण्यात येणाऱ्या कामाचा आढावा मुख्यमंत्री फडणवीस यांनी सोमवारी घेतला। सोयाबीन खरेदीत कोणताही अडथळा निर्माण होऊ नये यासाठी कायमस्वरूपी यंत्रणा उभारण्याची सूचनाही फडणवीस यांनी केली आहे। त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा। शासकीय तथा अनुदानित अनाथालय व बालगृहांमध्ये राहणाऱ्या अनाथ मुलांची वयोमर्यादा 18 वर्षावरून 21 वर्षे करणार असून तसा प्रस्ताव सरकारकडे मांडणार आहोत, अशी माहिती महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिली आहे। माडाच्या सदनिकांमध्ये अशा अनाथ मुलांसाठी आरक्षण ठेवण्याचा प्रस्ताव देखील मंजूर करून घेण्याचा आमचा प्रयत्न राहणार असल्याचे आदिती तटकरे म्हणाल्या। त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा। पुण्यासारख्या शहरात बाईक टॅक्सी सेवा काही कंपन्यांनी सुरू केली होती, परंतु हे बेकायदेशीर असल्याने व आपला रोजगार बुडत असल्याचा आरोप रिक्षा संघटनांनी केला होता। त्यामुळे परिवहन विभागाने यावर कारवाई करत या कंपन्यांच्या दुचाकी टॅक्सी सेवा बंद केली होती, ती पुन्हा सुरू होणार आहे। राज्य सरकारने ओला उबर प्रमाणेच बाईक टॅक्सी सेवा सुरू करण्यासाठी मसुदा तयार केला आहे। त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा। राज्याच्या शालेय शिक्षण विभागाच्या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी महत्त्वाच्या सूचना दिल्या आहेत। शालेय शिक्षणात महाराष्ट्र पुन्हा आघाडीवर येणार असल्याचा विश्वास देखील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे। त्यात आता राज्यातील शाळांमध्ये सीबीएसई पॅटर्नचा अंगीकार करून त्यात राज्याप्रमाणे आवश्यक बदल करण्यासंदर्भातही मुख्यमंत्री फडणवीस यांनी सूचना दिल्या आहेत। याबाबत शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी ही माहिती दिली आहे। शिवाय राज्यातील शाळांमध्ये राष्ट्रगीतापाठोपाठ आता राज्यगीत अनिवार्य होणार असल्याचेही त्यांनी सांगितले।